आज मी इथे बनवणार आहे बिना पाकाचे तिळाचे असे मऊ आणि खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू आणि खायला अगदी छान लागतात. तर त्यासाठी घेणार आहे बिना पॉलिशचे तीळ. सफेद तीळ घेतलेले आहे 1 वाटी आणि वजनी प्रमाण आहे 100 ग्रॅम. त्यानंतर घेतलेले आहेत शेंगदाणे अर्धी वाटी आणि वजनी प्रमाण आहे 50 ग्रॅम. भाजून घेणार आहेत. त्यानंतर ही भाजकी डाळ आपल्याला मिळते जी आपण चिवड्यामध्ये घालतो, तर ती पण अर्धी वाटी आहे आणि वजनी प्रमाण पाहिलं तर 30 ग्रॅम. त्यानंतर घेतलेला आहे साधा गूळ, जो नॉर्मल गूळ आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे. तर मी असा ब्राऊन असा चॉकलेटी रंगाचा गूळ घेतलेला आहे 2 वाटी आणि वजनी प्रमाण आहे 180 ग्रॅम. आणि तूप आपल्याला 1-2 चमचे लागणार आहेत. तर या साहित्यात आपण बनवणार आहोत बिना पाकाचे तिळाचे लाडू. चवीलाही खूप छान लागतात आणि खुसखुशीतसुद्धा आहेत. तर ते बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता शेंगदाणे घालून घेऊयात आणि अगदी त्याचं साल निघेपर्यंतच आपल्याला हे भाजायचे आहेत. खूप जास्त काळेही करायचे नाहीत, खूप ब्राऊन करायचे नाही आहेत. त्याचे साल असे 2 ते 3 मिनटानंतर हळूहळू निघायला लागतात आणि हे सगळं मी बारीक गॅसवरच करत होते. तर पाहू शकता की त्याचं साल छान प्रकारे निघते आणि सफेद शेंगदाणा आपल्याला निघतो आहे. तर मी हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर घातलेले आहेत 1 वाटी सफेद तीळ. तेही आपल्याला एक 4 ते 5 मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत. बारीक फ्लेम करायची आहे गॅसची आणि मग भाजून घ्यायचे आहेत. हाताला असे थोडेसे कडक लागतात, तेव्हा आपण समजून घ्यायचं की आता हे तीळ छान असे भाजलेले आहेत. तर तेही मी थंड करायला एका डिशमध्ये काढून घेतले आहे. आता हे साहित्य आपलं थंड होतं आहे, तोपर्यंत शेंगदाण्यांची जी सालं आहेत ती आपण काढून घेऊयात. मी आता थोडेच शेंगदाणे आहेत, त्यामुळे हातानेच असे कुस्करून घेतलेले आहे आणि त्याची पूर्ण साल काढून छान असे सफेद असे शेंगदाणे तयार केलेले आहेत. जेव्हा खूप प्रमाणात शेंगदाणे असतात तेव्हा आपण रुमालात हे घेऊन त्याचे टरफले वेगळे करू शकतो. तर माझं हे सर्व साहित्य तयार आहे आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे काही आपण सफेद तीळ भाजलेले होते ते सगळे नाही आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत, कारण की थोडेसे असे वरती तीळ दिसावेत म्हणून 2 चमचे मी तीळ असे बाजूला ठेवलेले आहेत, संपूर्ण तीळ. आणि बाकी सर्व मी त्या मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे. नंतर शेंगदाणेही घातलेले आहेत आणि अर्धी वाटी जी भाजकी डाळ होती तीही घालून घेणार आहे. आणि हे सगळं मिक्सचर आपल्याला खूप बारीक पावडर करायची नाही आहे, पण थोडे जाडसर अशी थोडीशी हाताला भरड अशी लागेल अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे पल्स मोडवरती म्हणजे चालू बंद मिक्सर करून आपल्याला हे बारीक बारीक नाही थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी ही वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही आता पाहू शकतात की त्यामध्ये बरेचसे तीळसुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि जे शेंगदाणे आहेत ते थोडे मोठे आहेत, डाळ आहे थोडीशी हाताला लागते. अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला करायची आहे पुढची तयारी, ती म्हणजे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर गूळ वितळवण्यासाठी मी कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे गूळ. मी इथे 2 वाटी घेतलेला आहे. तर इथे तुम्ही आवडीनुसार गूळ 1.5 वाटी घेतला तरीही चालेल. समप्रमाणात घेतलेलं आहे. जसं की मिक्सचर आपलं जे ड्राय मिक्सचर आहे तीळ आणि ते 180 ग्रॅम होतं, तर मी इथे गूळ 180 ग्रॅम घेतलेलं आहे. थोडं कमी प्रमाणात गूळ घेतला तरीही या लाडूची चव छान लागते. आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे पाणी. आपल्याला फक्त गूळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळवून द्यायचा आहे. त्याचा कोणताही पाक किंवा एकतारी किंवा चिकट किंवा कडक असं काहीही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त हा गूळ छान असा मेल्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर फक्त त्याच्यावरती छोटेसे असे बुडबुडे यायला पाहिजे, तोपर्यंतच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. तर तुम्ही आता पाहू शकताय की मी चमचा काढून घेतला होता
आणि एक 2 ते 3 मिनटानंतर ह्याला असे छोटे छोटे बुडबुडे यायला लागलेत आणि इथेच आपल्याला हे सर्व मिक्सचर या गुळाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. तर मी सगळं जी पावडर आहे ती घातलेली आहे, पण हे घालत असताना मी गॅस बंद केलेला आहे. त्यामध्येच थोडेसे आपण तीळ ठेवले होते तेही घातलेले आहे आणि ही जी सगळी प्रोसेस आहे पूर्ण मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं ते मी गॅस बंद करून मिक्स करत आहे, कारण की त्याच्या गुठळ्या होऊ नये असं वाटत होतं. म्हणून एकदा छान असं त्या गरम गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एकदा पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस पुन्हा एकदा चालू करायचं आहे आणि अगदी 2 ते 3च मिनटं आपल्याला हे मिक्सचर हलवत राहायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे. आणि थोडंसं सुरुवातीला असं वाटेल की खूप पसरतं आहे आणि 1-2 मिनटानंतर लगेच लक्षात येईल की अरे घट्टही व्हायला लागले. त्यावेळेला आपल्याला 2 ते 3 मिनटानंतर सतत ढवळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला गॅस बंद करून हे ताटात काढून घ्यायचं आहे आणि ताटात जर आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या असेल तर ताटाला थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग सगळं हे मिश्रण टाकून छान थापून ठेवायचं आणि त्याच्या वड्या कट करायच्या. पण मी इथे लाडू बनवून दाखवणार आहे, तर मी ताटाला असं तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे. तर हे थंड करण्यासाठी मी ताटात काढून घेते आणि थंड करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटच लागणार आहे इतक्या मिश्रणाला. तर तुम्ही पाहू शकता की ही नॉनस्टिक कढाई आहे. मुद्दाम मी नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे कारण की चिकटत नाही गूळ कढईला, म्हणून मी नॉनस्टिक घेतलेली आहे. पण आपली साध्या स्टीलच्या जरी कढईत केलं तरीही छान असे हे लाडू बनतात. तर मी आता इथे वड्या बनण्यासाठी किंवा थंड करण्यासाठी केलेलं आहे. खरं तर वड्या नाही बनवायच्या होत्या, पण चला की थंडच करायचं आहे तर पसरवून घेऊ म्हणून मी त्याच्या वड्याही पाडून घेतल्या की जेणेकरून माझं मिश्रणही थंड होईल. आणि चला पाहूयात म्हटलं वड्या बनत आहेत का. तर अशा प्रकारे मी कट्स मारून घेतले आणि थोडेसे कडेचं मी काढून घेतले. माझ्या हाताला चटके लागत होते, पूर्ण अगदीच थंड झालेलं नव्हतं, बऱ्यापैकीच गरम होतं. तर तुम्ही पाहू शकता मी या हातातून त्या हातात ते मिश्रण टाकते. पण ठीक आहे, पण चांगलं काही लाडू वगैरे खायचे असेल तर थोडंसं हाताला चटके लागतातच. आणि तुम्ही पाहू शकताय की मी लाडू वळून पाहिला, अजिबात रेलत नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे. अशा प्रकारे हे लाडू बनलेले आहेत आणि एका कलथ्याच्या साहाय्याने मी पाहत होती. 2 ते 3 मिनटानंतर ह्या वड्या थापून झाल्यानंतर मी हे कलथा घुसवला आणि पाहत आहे की ह्या अशा छान अशा वड्या पडल्या होत्या. तर मी त्यातल्या 5-6 वड्या अशा तयार केल्या आणि बाकीचं सगळे जे काही वड्यांचं सेट बनवून ठेवला होता तो मी सगळा चुरा करून ठेवला. आणि त्यानंतर मी ते लाडू कसे वळलेत ते बघा. पण ही जेव्हा आपण प्रोसेस करतो तेव्हा थंड झाल्यानंतर 4-5 मिनटं थंड व्हायला लागतात आणि त्यानंतर तुम्हाला लगेच हे मिक्सचर गोळा करून घ्यायचे आणि त्याचे लाडू अगदी पटापट बनवायचे आहेत. कारण की हे पूर्ण मिक्सचर जर थंड झालं तर लाडू अजिबात चांगले बनणार नाही किंवा ते वळलेही जाणार नाही. त्यामुळे अशा वेळेला तुम्हाला हे कोमट असेल किंवा थोडंसं हाताला सोसवेल इतकं गरम असेल तेव्हा तूप लावायचा हाताला आणि मग तुम्ही हे असं करायला लाडू बनवायला घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मी हे सगळे जे काही मिक्सचर मी वड्यांचं केलं होतं ते पूर्ण एकत्र असं केलं, त्याचा चुरा केला आणि त्याचे असे छान थोडेसे कोमट आणि गरम असतानाच मी हे लाडू बनवलेत. तर तुम्ही पाहू शकता अजिबात चीर पडत नाही की काय नाही. आणि ही जी प्रोसेस आहे थंड होण्याची, ह्या 5 मिनटाच्या नंतर तुम्ही लगेच हे लाडू बनवायला घ्यायचे आणि खायला तर अगदी मऊच लागतात. त्यामुळे ही प्रोसेस थोडीशी आपल्याला सहन करावीच लागेल. पण त्यानंतर जो मिळणारा आनंद असतो तो खरंच आपल्याला जी बनवण्यामध्ये जितका वेळ लागला तितका तो लोकांनी खाण्यामध्ये किंवा आपण स्वतः ते टेस्ट करण्यामध्ये आपल्यालाही तितकाच आनंद होत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही जर आपण आपल्यासाठी माझ्यासाठी जर करत आहोत तर ती नक्कीच चांगली करत आहोत आणि ती इतरांना, घरातल्या व्यक्तींना किंवा बाहेरही कोणाला तुम्ही जेव्हा खाऊ घालता तेव्हा तो आनंदही खरंच वेगळाच असतो.
तर त्याच पद्धतीमध्ये आता मी बनवत असताना 2 लाडू हे माझ्या मुलांनी खाल्ले आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे वजनी प्रमाणात किती भरलेले आहेत. तर मिक्सचरचं होतं वजन, म्हणजे डाळी, तीळ आणि शेंगदाणे ह्यांचं वजन होतं 180 ग्रॅम आणि त्याबरोबरच गूळ मी 180 ग्रॅमच घेतला होता. त्यामुळे हे पूर्ण मिक्सचर जर पाहिलं तर 360 ग्रॅमचं आपलं साहित्य होतं आणि त्याच प्रमाणात तुम्ही पाहू शकताय की किती झालेले आहेत. 345 ग्रॅम हे माझे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि 2 खाल्ल्यामुळे 360 ग्रॅम बरोबर झाले असते. तर अशी वडी पण पाहू शकता की किती छान आणि अगदी हाताने सहज तोडली तरी ती तुटते आणि खायला पण इतकी मऊ लागते. तोंडात टाकली की ती विरघळते. नाहीतर इतर लाडू आपण जेव्हा पाकाचे लाडू बनवतो तेव्हा काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे असे लाडू खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर ज्यांना दात नाही आहेत ना, ते सुद्धा छान मऊ असे हे लाडू खाऊ शकतात. तर तुम्ही कशाप्रकारे हे लाडू बनवतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कधीतरी अशा प्रकारे हे लाडू तुम्ही नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. तर इथे मी तुम्हाला थोडासा हा लाडू खाऊन दाखवणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की कसा झाला आहे तो. तर लाडू तर अतिशय छान आणि मऊ झाला होता. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.